फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण छान असाल, मस्त असाल. आम्ही पण छान, सगळेजण छान मस्तच आहोत. आणि वेलकम माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहेत फिश मच्छी बनवणार आहे. तर चला, मी आधी सकाळच्या आता 9:30 झालेत. मी आणायला चालले सकाळ सकाळ. शंभू आणि पिऊ दोघे पण उठले. शंभू तर आमचा सकाळी लवकरच उठतो, पण पिऊ आमची उशिरा उठते. शाळेला आता सुट्टी तिला, त्याच्यामुळं काही लवकर उठत नाही, ती उशिराच उठते. तर मग दोघांना पण मी आता नाश्ता बनवून दिला आहे खायला. ते दोघं नाश्ता करतात, तोपर्यंत मी पटकन खाली जाऊन मच्छी घेऊन येते. तर चला आपण मच्छी बघूयात, जाऊयात मच्छी आणायला. तर चला आपण आज जाऊयात मच्छी आणायला. तुम्हाला मी आमचं छोटंसं मार्केट आहे इथलं, मी जिथं राहते त्या एरियातलं छोटंसं मार्केट आहे. तर तुम्हाला ते छोटंसं मार्केट पण दाखवते मच्छीचं. तर चला आपण निघूयात आता. तर हाय मित्रांनो, तर आता माझी मम्मी चालली मार्केटला. तर ती आता मार्केटवरून येणार आहे. मार्केटवरून ती आल्यावर मग पप्पा पण येतात. तर मम्मी मच्छी बनवती, मी पण अभ्यास करते, शंभू पण खेळत बसतोय. मग आम्ही पण त्यावर सगळं काम करते. मी पण मम्मीची मन अभ्यास झाला हेल्प करणार, मदत करणार. मग आम्ही सगळीजण थोड्या वेळाने मच्छी खाणार. तुम्ही पण मग मच्छी खायला या आणि लाईक करा, आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर बाय. आमची मच्छी पण तुम्ही खाऊन नक्की सांगा. तुम्हाला काय पण रेसिपी पाहिजे आम्हाला नक्की विचारा. फ्रेंड्स बघा, मी आत्ताच जस्ट घरी आले. मला टोटल 15 मिनटं लागले जाऊन यायला. 15 मिनटात तोपर्यंत त्यांनी नाश्ता करून वगैरे हे दोघंजण बसले होते छान खेळत. त्रास काही दिला नाही त्यांनी. दोघांनी आले तर छान खेळत होते. दोघांनी एक लॉलीपॉप आणलं तर दोघांना खाता येत ते लॉलीपॉप. आता तोपर्यंत चला, मी आता भाजी बनवायसाठी आधी पहिलं तर मला वाटण बनवायचं आहे, अजून नंतर त्याला धुवायचं आहे. तर सगळ्यात आधी मला धुवायला लागते, नंतर मासे सगळे साफ करावं लागते. तर चला आता मी माझं काम करायला कंटिन्यू करते. बघा फ्रेंड्स, आज सकाळी आता किती 10:15 झालेले आहेत बघा. आता त्याचा टायमिंग झाला. आज परत रोज येतो, न चुकता येतो हा रोज. तर बघा, त्याला मी आता हे बिस्किट देणार आहे, कारण मी काय सध्या अजून जेवण बनवलं नाही. मग अजून चालूच आहे बनवणं माझं, त्याच्यामुळे त्याला म्हटलं आता बिस्किटच देते मी. चला आपण त्याला बिस्किट देऊया. त्याला भूक लागली, त्याला म्हटलं थांबतो, तो थांबतोय. म्हणजे बघा, मुक्या प्राण्यांना किती कळतं. मी त्याला थोडंसं काम करत होते ना, त्याच्यामुळे त्याला बोलले थांब, थोड्या वेळ थांब. तर तो ओरडाचं पूर्ण बंद झाला. म्हणजे जेवढं माणसांना समजत नाही तेवढं ह्या मुक्या प्राण्यांना किती समजतं. आणि त्याला बरोबर एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये फिरून त्याला बरोबर घर लक्षात राहिलं आहे. बरेच दिवस झालं तो येतो माझ्याकडे, रोज सकाळ संध्याकाळ रोज येतो तो. चला आपण, तो बऱ्याच वेळ झाला थांबलाय, ओरडायला लागला. त्याला खायला देते आधी पहिलं. फायनली मित्रांनो, बायकोने आणल्यात बघा मासे कापून बिपून 5 क्लास तिने आता धुवून घेतलेत. तर आता हे फर्स्ट क्लास मासे बनवणार आहे माझी बायको. गावाकडे माझी मम्मी 1 नंबर मासे बनवती. मला मम्मीच्या हातचे मासे खूप आवडतात. त्या हिशोबाने दीपाली बनवती का बघूया. तर आता ती सुरुवात करते. या मसाला लावून घेतला. माझी मम्मी काय अशी मासे बनवत नाही, आणि तिने ह्या अलग पद्धतीने बनवायला लागली. या भाकरी तर पूर्ण झाल्यात तिच्या. आता एक भाकर बाकी आहे, आणि आता ती बनवणार आहे रस्सा. तर बघूया रस्सा कसा बनवते ती. भाकरीचं कार्यक्रम संपला की मग रस्सा बनवणार आहे ती. तर बघूया. भाकरीचं शेवटची भाकर तिची आता होती, शेवटची भाकर झाली की ती बनवणार आहे आता रस्सा. तर बघूया आपण भाकरीच्या नंतर कसा बनवती ती रस्सा. सगळ्यात पहिलं बनवती फ्राय. ते फ्राय जशी माझी मम्मी बनवते गावाकडे तशीच बनवते का बघूया. मम्मीच्या हातची चव बायकोच्या हाताला येते का आईच्या हातची चव बायकोच्या हाताला येते का बघूया. ते आई ती आईच असते, बायको ते बायकोच असते. तर बघूया कोणाचं आईचं चांगलं बनते की बायकोचं चांगलं बनते. बायकोच्या माशाचा जर आवाज चांगला यायला लागलाय. तिने पण गरम कढई करून त्यामध्ये तेल टाकलंय बघा मित्रांनो. तिने आज बनवणार आहे ती मच्छीचा रस्सा, अस्सल रस्सा. तर त्याच्यासाठी ती बनवते बघा. त्याचा मसाला रश्शाचा एकदम स्पेशल मसाला, गावाकडचा गावरान मसाला आणलाय बघा मित्र. गावच्या मसाल्यात मित्रांनो तिने स्पेशल मच्छीची रेसिपी बनवलेली. तर फायनली मित्रांनो बघा, गावच्या मसाल्याच्या तरी बघा किती आलेली बघा मित्रांनो. मुंडक्यांचा रस्सा केला मच्छीच्या, आणि बाकीच्या मुंडक्यांचं केलं तिनेच एकदम सुका मच्छी. तर बघा, आम्ही खाणारे 2 जण आहे, संडे स्पेशल त्याच्यासाठी बनवले. फायनली बसलो आम्ही जेवायला मित्रांनो. तर बघूया आपण टेस्ट कसं आहे. कांदा
लिंबू दिलाय खायला. वास तर मित्रांनो खूप भारी येतोय.